नमस्कार. मी डॉक्टर कल्याणी गराडे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमचा YouTube चॅनल डॉक्टर कल्याणी गराडेज होमिओपॅथिक हीलिंगमध्ये. आज आपण शिकणार आहोत एका नवीन औषध प्रणालीबद्दल, जी खरं तर खूप जुनीच आहे, पण त्याच्याबद्दल आपण आज अगदी सोप्या भाषेत अगदी बेसिक मुद्दे समजून घेऊयात. तर आज आपण बघणार आहोत होमिओपॅथीबद्दल. होमिओपॅथी म्हणजे काय? तर होमिओपॅथी ही एक ब्रांच ऑफ मेडिसिन आहे. ही एक औषध प्रणाली आहे, ज्याच्यामध्ये लाइक्स क्युअर लाइक किंवा सिमिलिया सिमिलिबिस क्युरंटर हा त्यांचा प्रिन्सिपल आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, की पेशंटचे जे काही सिम्पटम आहेत, ते सिम्पटम आणि त्या ड्रगचे सिम्पटम हे मॅच केले जातात आणि एक्झॅक्टली सेम ड्रग तुमच्यासाठी सिलेक्ट केला जातो आणि तो मेडिसिन म्हणून तुम्हाला दिला जातो. तर यांची डिग्री काय असते? तर इंडियन गव्हर्नमेंट प्रमाणे BHMS ही व्हॅलिड डिग्री आहे एका होमिओपॅथसाठी. यांचा सिलेबस कसा असतो? तर यांच्या सिलेबसमध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, सर्जरी, गायनॅक, ऑब्स, मेडिसिन हे सगळे विषय जे MBBS डॉक्टरांना असतात, ते सगळे सेम सब्जेक्ट्स विथ सेम बुक्स या डॉक्टरांनी अभ्यासलेले असतात. यासोबतच काही स्पेशलाइज्ड होमिओपॅथिक सब्जेक्ट आहेत, ज्याच्यामध्ये होमिओपॅथिक फिलॉसॉफीचा, ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन, होमिओपॅथिक फार्मसी, होमिओपॅथिक औषधांबद्दलचा, होमिओपॅथिक मटेरिया मेडिका, रेपर्टरी या सगळ्याचाही यांनी ॲडिशनली अभ्यास केलेला असतो. त्यामुळे क्लिनिकली सुद्धा हे लोक खूप साऊंड असतात आणि ते अगदी तुमच्या मॉडर्न मेडिसिन मधल्या डॉक्टरांप्रमाणेच त्यांना पूर्ण आजाराबद्दलचं क्लिनिकल नॉलेज असतं. याच्यामध्ये तुम्ही औषध घेताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो यांच्यासाठी, तो म्हणजे तुमची केस टेकिंग. तर केस हिस्ट्री ही होमिओपॅथीमध्ये खूप डिटेलमध्ये घेतली जाते, कारण याच्यामध्ये फक्त आजार किंवा आजाराचे फिजिकल सिम्पटम्स किंवा आजारांमुळे टेम्पररीली डेव्हलप झालेले सिम्पटम्स हेच फक्त अभ्यासले जात नाहीत, तर तो आजार कोणाला झालेला आहे त्या व्यक्तीबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना खूप गरजेची असते. त्या व्यक्तीबद्दलचं पूर्ण मेंटल, इमोशनल आणि सोशल बिहेवियर, त्या व्यक्तीचे काही इमोशनल ट्रॉमाज आहेत का, त्या व्यक्तीचे काही इमोशनल डिस्टर्बन्सेस आहेत का, तर हेही बघणं हे होमिओपॅथिक डॉक्टरांना खूप गरजेचं असतं. त्यामुळे केस हिस्ट्री हा होमिओपॅथिक ट्रीटमेंटमधला फार महत्त्वाचा पार्ट आहे. होमिओपॅथिक औषधं, तर ही होमिओपॅथिक औषधांचे सोर्सेस काय असतात? तर हे येतात प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम, मिनरल्स, नोझोड्स, सार्कोट्स या सगळ्या सोर्सेसमधनं ही औषधं तयार केली जातात. ही औषधं असतात हे ड्रॉपच्या स्वरूपामध्ये. हे हायली पोटेंटाइज ड्रॉप्स असतात. म्हणजे हे खूप माइल्ड असणारे ड्रॉप्स असतात आणि हे जे ड्रॉप्स असतात हे तुम्हाला डिस्पेन्स केले जातात. ते सॅक्रम लॅक्टिसच्या ज्या ग्लोब्युल्स असतात, ज्या सर्वसाधारणपणे सगळेजण होमिओपॅथी म्हणजे गोड साबुदाण्याच्या गोळ्या असं समजतात, तर ते असतं ॲक्च्युली फक्त व्हेइकल. त्याच्यावरती जे ड्रॉप्स टाकले जातात ते असतात ॲक्च्युली मेडिसिन. खरे मिराक्युलस ड्रॉप्स असतात ते म्हणजे हे होमिओपॅथिक ड्रॉप्स. ते तुमच्या पावडर्सवरती सॅक्रम लॅक्टिसच्या म्हणजे सुक्रोजच्या पावडरवर आणि सॅक्रम लॅक्टिसच्या ग्लोब्युल्सवरती ते ड्रॉप्स टाकून तुम्हाला हे औषध दिलं जातं. हे औषध तुम्हाला दिल्यानंतर साधारण अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर काही खाऊ नका आणि काही घेऊ नका असं सांगितलं जातं. का तर आपले जे काही अन्नपदार्थ असतात त्याच्या मेडिसिनल व्हॅल्यूज असतात आणि ते खूप क्रूड फॉर्ममध्ये असतात आणि ही औषधं ही खूप पोटेंटाइज फॉर्ममध्ये असतात. तर याच्या ॲक्शनमध्ये काही इंटरमिंगल होऊ नये म्हणून हा गॅप घ्यायला सांगितला जातो. ही जी पद्धती आहे, हे अशा प्रकारे आपण औषध डिस्पेन्स केलं जातं. यानंतर ही जी औषधं आहेत ही कशी ॲक्ट होतात, तर ही तुमच्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि तुमची स्वतःची सेल्फ इम्युन सिस्टीम, सेल्फ हिलिंग सिस्टीम बूस्ट करतात आणि तुमची स्वतःची प्रतिकार शक्तीच आजाराविरुद्ध लढते आणि तुम्हाला 100% क्युअर मिळतो. या आजारपणांसाठी काही लिमिटेशन आहे का? काहीच लिमिटेशन नाही. तुम्ही सगळ्या आजारांसाठी होमिओपॅथी 100% वापरू शकता आणि तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट्स त्यातून मिळतात. तुम्ही साध्या सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, ॲसिडिटी पासून ते अगदी दुर्धर आजार, कॅन्सर, ऑटिझम, मेंटली रिटार्डेड पेशंट अशा कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही आजारपणामध्ये तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. फक्त लाईफ सेव्हिंग इमर्जन्सीज आणि सर्जिकल लिमिटेशन सोडलं तर बाकी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही आजारासाठी कुठल्याही वयामध्ये अगदी न्यूबॉर्न बेबीपासून ते 90+ वयोवृद्धापर्यंत कुठल्याही वयामध्ये हे औषध हे खूप इफेक्टिव्हली काम करतं. आणि हा अत्यंत सिंपल, जेंटल आणि सेफेस्ट वे आहे ट्रीटमेंटचा. तर इतका सिंपल वे आपल्याकडे अवेलेबल असताना आपण का कॉम्प्लेक्स औषधं घ्यायची? ही अत्यंत सिंपल आणि जेंटल औषध प्रणाली आहे आणि जी तुम्हाला 100% क्युअर देते. कारण हे मुळापासून तुमचा आजार नष्ट करतात. ते तुमच्या आजाराच्या मुळापर्यंत जातात. तुमच्या आजाराचा कॉज काय आहे याच्यापर्यंत जाऊन तुमचा आजार बरा करतात. त्यामुळे ही औषध प्रणाली ही 100% इफेक्टिव्ह आहे.
याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचा जुना आजार असेल, तुम्ही काही क्रॉनिक आजारासाठी जर ट्रीटमेंट घेत असाल, तर तुम्ही डॉक्टरांना फॉलोअप देणं पण तेवढंच गरजेचं असतं. कारण तुमचा आजार जेव्हा बरा होत असतो, तेव्हा तो वेगवेगळ्या लेव्हलवर येतो आणि मग तुमचे डोसेस कसे ॲडजस्ट करायचे हे डॉक्टरांना कळण्यासाठी तुम्ही त्यांना फॉलोअप देणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर 100% तुम्हाला तुमचा आजार बरा करायचा असेल विदाऊट एनी साइड इफेक्ट्स आणि विथ सिंपल, जेंटल आणि सेफेस्ट वे, तर तुम्ही तुमच्या आजारपणांसाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी होमिओपॅथीकडे वळा आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. तर अशा प्रकारच्या क्लासिकल होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी तुम्ही मला ऑनलाईन कन्सल्ट करू शकता. याच्यासाठी माझा WhatsApp नंबर आहे हा स्क्रीनवर दिलेला. तर अशीच नैसर्गिक उपचार आणि होमिओपॅथी बद्दलची अजून माहिती मिळवायची असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.